मराठी कोणाकोणाला समजते? मनसे मराठी समजते मराठी ऑलमोस्ट सगळ्यांना. ओके, तर मी प्रतीक्षा थोरवे. हा माझा फर्स्ट परफॉर्मन्स आहे. तर इथं सगळ्याचे दिल तुटे हुए आशिक असं दिसलं मला मोस्टली तर आहे. तर सेम म्हणजे मी पण असं मी पण खूप जीव लावलेला कोणाला तरी. तर तेव्हा मी त्याच्यासाठी लिहायला भरपूर आहे. ठीक आहे, थोडंफार माझ्याकडे पण काय म्हणजे आहे. तर पहिले मी तुम्हाला हे ऐकवेल की सध्या खूप जेनझी कल्चर चाललंय, म्हणजे जेनझी जनरेशन, त्यातून मी बिलॉंग करते. पण काही लोक आहेत आमच्या जनरेशन मध्ये पण जे प्युअर इंटेन्शन्स होल्ड करतात कोणाच्या टुवर्ड्स, पण नंतर ते युज होतात. मुली जास्त रिलेट करतील मे बी या गोष्टी. मला असं वाटलं मी हो केलं की ते यूज जास्त असेल, पण यूज नाहीये. सबको बुरा बोल दिया. सगळे ऍक्च्युली असं नाही, सगळे त्यांच्या एज मध्ये पण यंग आहे. सिंगल चाइल्ड मी पण यंगच आहे, 18 इयर्स. ठीक आहे. पहिले ह्याच्यावर की आताच्या जमान्यात जे चाललंय मी तुम्हाला ते सांगते, म्हणजे त्याच्यावर थोडस लिहिलंय छोटस. तर जमाना जिस्मों के पीछे भागता है जहां हम किसी को रूह में उतारना चाहते हैं. जमाना जिस्मों के पीछे भागता है जहां हम किसी को रूह में उतारना चाहते हैं. गजब की बात तो यह है कि जिस्म मुफ्त में मिलता है और मोहब्बत की कीमत चुकानी पड़ती है. आता एक असा सीन आहे की मी खूप प्रेम करून मला जे बदल्यामध्ये भेटले. तर त्याच्यावर पण आहे छोटस. चाहे वो या ना चाहे हम, चाहे वो या ना चाहे हमें, हमने तो पूरी शिद्दत से चाहा है उसे. पूरी कायनात देखती रह गई, क्या जुल्म किया था उसने. हमने तो प्यार के फूल बरसाए थे उस पे और उसने कांटों के हारों से सजाया था. छोटी छोटी सी एक थोडस पोयम टाईप आहे. मी विचार करते खूप काय काय आहे लिहिलेलं माझ्याकडे, तर मी विचार करते की मी कुठले बोलू. सगळ्यात बोलले मला नेक्स्ट परफॉर्मन्स करायचं असेल तर तेव्हा कसं हे त्या फेज मध्ये लिहिले जेव्हा मी कोणासोबत तरी होते आणि तेव्हा खूप जास्त दर्द झाला होता मला. त्या टाइमला मी लिहिलं होतं. आता ते बाहेर येत नाही कारण मला होत नाही का. जाने अनजाने में भूल कर बैठे हम, जाने अनजाने में भूल कर बैठे हम, जिसको सबसे ज्यादा चाहते थे उसे खोकर बैठे हम. जिंदगी भी कुछ खेल खेल रही है हमारे साथ, जिसे कभी जाने देना नहीं चाहते थे उसे गवा के बैठे हम. फिर भी आज हम हमारी किस्मत आजमाना चाहते हैं, जो छूटा है उसे वापस लाना चाहते हैं. क्या करे ये दिल उसके बिना मानता ही नहीं, दिल अपनी जिद छोड़ता ही नहीं, दिल को उसके अलावा किसी से प्यार होता ही नहीं. दिल तुम्हें शिद्दत से प्यार करता है, दिल मेरी कहाँ सुनेगा. प्यार तो इतना करेगा कि खुद दुखी होने का उससे डर नहीं लगेगा. कितना भी क्यों ना हो दिल तुम्हें नहीं छोड़ेगा, तकलीफ कितनी भी क्यों ना हो दिल तुम्हारा साथ नहीं छोड़ेगा. जब तक चाहो तो सब कुछ मिल जाता है.
शिद्दतीने चाहलं होतं मी त्याला. जेवढी शिद्दत मी त्याला चाहलं होतं तेवढी शिद्दत मी तो गेला. असं होतं. आणि आवाज तर एकच आहे, म्हणजे खूप छोटा आहे. एकच लाईन आहे, पूरा हो जाए वो प्यार है और अधूरी रह जाए वो मोहब्बत. तर खूप सगळ्यांना एकच बोलेल की प्रेम करा, खूप करा, पण शेवटला हे विसरू नका की तुम्ही स्वतः पण काहीतरी आहात स्वतःसाठी. तुम्ही जगात एकटे येत आणि एकटे जाता, तुमच्या आयुष्याला कोणी जात नाही. तर मग स्वतःवर प्रेम करायला विसरू नका आणि सगळ्यांची काइंडच राहा जितकं तुम्हाला म्हणजे जमेल. आणि तुम्हाला जितकं या जगात तुम्हाला देता येईल तेवढं तुम्ही द्या. कुठला कशाचा विचार करू नका, टेन्शन घेऊ नका. आयुष्य एकच आहे आणि खूप छोट आहे. आपले माणसं आपल्यापासून कधी नाम जातील कळणार नाही, कधी आपल्याला कोण सोडेल हे कळणार नाही. तर मग जे आहे तुमच्याकडे, जे तुमची काळजी करतात त्यांना मनापासून जपा आणि त्यांच्यावरच प्रेम करा आणि करत राहा. थँक्यू.